आता आपण पापलेट फ्राय करणार आहोत आणि झटपट रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये स्वच्छ साफ केलेले पापलेट आहेत आणि साईडला तुम्हाला आम्ही त्याला बिडा बोलतो, काही लोकं त्याला ढोमा बोलतात. तर ती वाली ही मच्छी घेतलेली आहे मी. दोन्ही स्वच्छ साफ केले. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लसूण बारीक ठेचून करून टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे, लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कांदा लसूणची जी कांदा लसूण मसाला पावडर असते तीसुद्धा आतमध्ये टाकलेली आहे. त्याच्यानंतर थोडीशी आलं लसूण पेस्टही टाकलेली आहे. सुरुवातीला मी थोडीशी लसूण त्याच्यामध्ये ठेचून टाकली होती, कारण त्याचा एक वेगळा एक टेस्ट येतं. आणि त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला पावडर टाकलेला आहे. आपल्याकडे जेवढे अवेलेबल असतील असे आपण मसाले आतमध्ये ॲड करू शकतो. चवीनुसार मीठ आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे तसं आपण टाकू शकतो. कोणाला जास्त मीठ लागतं, कोणाला नॉर्मल, त्या हिशोबाने तुम्ही मीठ टाकू शकता. हे आम्ही जे घरी वापरतो हे कोकमाचं आगळ आहे, जे आम्ही जास्त करून मच्छीमध्ये किंवा आम्हाला जेव्हा गरज पडते तेव्हा आम्ही वापरतो. ते त्याच्यामध्ये मी टाकलं आहे. त्याच्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे मच्छीला लागेल अशा प्रकारे ते मिक्स करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, ही ढोम्याची मच्छी आणि ही पापलेट आहे. सगळं पूर्णपणे मिक्स झालेलं आहे व्यवस्थित असं. आता ह्याला आपल्याला फ्राय करण्यासाठी मी एक वाटी एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाचं पीठ टाकल्याने मच्छी थोडी कुरकुरीत होते. त्याच्यामध्येही मी थोडंसं लाल मिरची पावडर ॲड केली, थोडीशी हळद आणि चवीनुसार याच्यामध्येही मीठ आपण टाकून घ्यायचं आहे. आता त्याला चांगलं मी ते मिक्स करून ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता एका तव्यावरती व्यवस्थित तेल टाकलेलं आहे मी. तेल चांगलं गरम झालं पाहिजे आणि गरम झाल्यानंतर कसं मच्छी चांगल्या प्रकारे फ्राय होते. आता याच्यामध्ये मी पापलेट मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित दोन्ही साईडनी आणि त्याला मी आता फ्राय करायला ठेवणार आहे. बघा, तेल चांगलं गरम झाल्यामुळे टाकल्या एक असा वेगळाच आवाज येतो मच्छीला, तर फ्राय होताना आणि व्यवस्थित ती पूर्ण आतपर्यंत चांगली फ्राय होते. आता मी पापलेट लावून घेते. तवा व्यवस्थित तापला पाहिजे, कारण जर तुम्ही तवा तापलेला नसेल आणि त्याच्यावरती जर मच्छी फ्राय करायला ठेवलीत तर एकदमच अशी त्याच्यावरती जे आपण आवरण लावलेलं आहे ना, ते व्यवस्थित फ्राय होत नाही, कच्चं असं दिसतं ते. पण हे बघा, मी उलटं केल्यानंतर तुम्हाला कळेल की ते किती छान प्रकारे दिसतंय ते. त्याला आता ते झालेलं आहे 2-3 मिनटं. आता त्याला क्रॉस करून घेते, पलटी मारून घेते मी त्याला आता. मधोमध ठेवलं तर त्याला शेक चांगला लागतो. हे बघा, ह्याला कलरही मस्त ब्राऊन गोल्डन कलर आलेला आहे. जेव्हा असा मच्छीला कलर येतो तेव्हा समजायचं की आपली जी मच्छी आहे ती छानपैकी फ्राय झालेली आहे. थोडी पलटी पलटी करत राहायचं की ते दोन्ही साईडने चांगली शेकली जाईल. आता आपण तिला काढून घेऊया, कारण ती व्यवस्थित आता शेकलेली आहे. बघू शकता. आणि आपल्याकडे जे बाकीचे आहेत तेही सगळे मी फ्राय करून घेणार आहे. उरलेली मच्छी तुम्हाला आता मी ही मच्छी लावल्यानंतर दाखवते की जी मी पहिली फ्राय केलेली मच्छी होती तर ती कशा प्रकारे आता दिसते ती बघा तुम्ही. असं तुम्ही ह्या पद्धतीने जर बनवली तर झटपट फ्राय ही होते आणि मच्छी टेस्टलाही खूप छान बनते. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आपले जे पहिलं मिक्स केलेली ढोम्याची मच्छी होती तीसुद्धा आता मी फ्राय करून घेणार आहे. तिलाही सेम अशाच प्रकारे फ्राय करायचे. तुम्हाला जर आवडली तर नक्की अशा प्रकारे मच्छी फ्राय करून बघा. ही रेसिपी खूप छान बनते, सोपी, झटपट आणि कमी वेळात बनणारी आहे. फक्त आपली जी फिश आहे ती व्यवस्थित फ्राय व्हायला
जो वेळ लागेल तेवढाच वेळ लागतो. बाकी हे मॅरिनेट केल्यानंतरही फटाफट होते. आणि शक्यतो जेवढ्या पण आपल्याला मच्छ्या फ्राय करायच्या आहेत, ह्या अशाच पद्धतीने जर तुम्ही केल्यात, तर त्या सगळ्या मच्छीला खूप चांगली टेस्ट येते. फक्त मीठ व्यवस्थित पाहिजे, म्हणजे एकदम व्यवस्थित होते. ही बघा तुम्ही मच्छी, मी तुम्हाला एक मच्छीचा पीस हातामध्ये घेऊन दाखवते. बघू शकता सगळीकडून व्यवस्थित फ्राय झालेली आहे.